हाय मित्रांनो, काय चाललंय? बरं चाललंय ना? काय नाही मित्रांनो, चला म्हटलं एक व्हिडिओ मस्तपैकी करू. लई बरेच दिवस झालं व्हिडिओ केला नाही. काय करता हो? करायचा कुणासंग व्हिडिओ आणि बोलायचं कुणासंग? कारण जेव्हा बघावं तेव्हा आमचा नवरा हो का सारखं झोपतच असते. असं ही झोपत माणूस असा असल्यावर कसा व्हिडिओ करायचा आणि कुणासंग बोलायचं? आणि पुरींसंग बोलायचं म्हटलं की हो का, पुरी पण आमच्या अशा कामात असते ते हो का. मेहंदी काढायची चालली कशी मस्तपैकी. ऐ लग्न नक्की कोणाचं आहे ग? मावशीचं आहे बे. मावशीच्या लग्नात तू लय नटायला लागली ग. मावशी नटणार आहे बे. मग बघ की मेहंदी कुणाच्या हातावर बारीक निघाली बघ की. नवरीपेक्षा तुझ्याच हातावर चांगली दिसते की. हा होय ना. होय त्या हातावली मेहंदी दाखव बरं. कुठल्या? त्या पलीकडल्या. त्या बघ भारी रंगली. आवडली का तरी? आवाज पण निघाला तोंडात ना. आवडली का? हो ना. जेवली का नाही? नक्की जेवण करूनच मेहंदी काढते ना. नाही तर उपाशी आपली काढायची आणि परत ना एवढा वेळ बसलेला गप बोलत आमच्या संगांना आता गप झोपलं ते. ऐ जेवायचंय का नाही? का झोप आली? मला पण जेवायच्या आधी झोपायला लागलाय. काय मला सुस्तीची ती काय कर सारखं त्या पोटाला रिगच नाही तर सारखी सुस्तीच येणार की. खा खा खायचं आणि झोपायचं. हा सकाळी पण लई काही काही त्यामुळे झोप आले. काय काय खाल्लं? काय काय खाल्लं तुम्ही? सकाळी उठलो, आंघोळ केली, हा देवपूजा केली की पहिली खीर खाल्ली. हा खीर खाल्ली की 2 केळं खाल्ली. हा 2 केळं खाल्ली की 2 लाडू खाल्ले. अगो बाया. की ह्याचं कळीचं लाडू. हा 2 खाल्लं. हा मोतीचूर लाडू होतं 2 ते खाल्लं. हा परत म्हणलं आता काय करावं म्हणून वाईट शेंगा खाल्ल्या त्याच्यावर हा बेमुगाच्या. केळ परत मग म्हणलं तर जावं पोरीचं ऍडमिशन घ्यायला कॉलेजला. हा मग कॉलेजला गेलो. केळ राहिली, चहा राहिला. बघितलं का? खाल्ली केळं पण केळं खाल्ली. सांगितली की चहा फक्त राहिलाय सांगायचा. आहे का? हा चहा पिलो. हा गेलो नाही, चहा नाही मी पिलो, गोडले झालं म्हणून खोटारड कांदा. नाही बरं असू दे, चल जाऊन दे. चहा नाही पिलं. हा तसंच गेलो नाही वेळ. आणि परत ना माघारी आल्या परत आलो, मला वाटते 3 वाजता आलो का 4 वाजता. 3 वाजता. अडीच 3 वाजता. कंटाळलो, पोटात काय नाही, ढवळायला लागलं अगं पोटात. बाई अगं ढवळायला लागलं का तर सकाळपासून काही खाल्लंच नव्हतं. हा त्यामुळं असा जीव कासा विषय आला. हा आलो मग जेवलो तर 2 भाकरी, हा 2 केळं, हा परत 1 लाडू हा आणि काय शेंगा भुईमुगाच्या हा आणि परत काय एवढंच खाल्लं. पेरू, सफरचंद. पेरू खाल्ला, सफरचंद खाल्लं. माझं पापड आणि हे तळलेलं उपासाचं पापड, त्याचा उपास होता ना, म्हणजे जरा चव बघावी कसं लागते. हा छान लागलं पापडाचं खायचं. हा खाल्लं आणि मागं सरलून तिथं चालून ती झोपच लागली मला जरा. आणि आता वाजलेत किती? आणि 4 वाजता उठलो का 4:30 का 5ला असं काहीतरी टायमिंग असेल. हा असं मग सुस्तावल्यासारखं झालं. अव सुस्तावलं पण आता टायमिंग किती झालंय? आता वाजले ते की 9, हा 9:30. डोळ्यावलं झापड काढा. 10 वाजत आले ते. वाजत आले ते ना, 10 वाजून गेले ते. मग आता काय जेवायला घ्यायची का नाही? आता ती जेवाय घ्यायचंय. आज संकष्टी पुरीचा उपवास आहे. वाट बघत थांबलोय. आता उपवतच असं झालंय 10 वाजले ते. 10 वाजले ते म्हणजे आरतीचा आवाज अजून काय आला नाही. मग आता आपणच आरती करायची त्याला काय? देवळात आरती होती ना. मग देवळात आणि आरती करावी तोपर्यंत लागेल. ह्या पुरींची बडबड 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 चालली. दिसलं का? बघ की कसलं टपाल दिसते रे, छान. का म्हणतोय मला सारखी उठावं गीतांजली मेहंदी काढायची काय ग हातावली?
अगं तिच्या हातावर काढायची होती. गीतांजलीला आमच्यासारखी मेहंदी काढायला आवडते हो का. माझं पण हात भरावलं होतं. आता माझ्या हातावली पण मेहंदी गेली आहे. आता ह्या पोरीचा हात ही काय लग्नाला जाणार आहे त्यामुळं काही हिला रंगवायचं चाललंय हा. मस्तपैकी मेहंदीनं तिला रंगवायचं नाही तिचा हात मेहंदीनं रंगवायचं चाललंय हात. मग असं सांग आहे का नाही तू ग. म्हणशील तिला रंगवायचंय तिला मग छापू त्या बॅनरात आणून लावावं लागतं. पण तू आज काय खाल्लं ग. नुसता नुसता मसाले भात बनवलेला वे. आणि काय त्याच्याबरोबर तोंडी लावायला काही लोणचं पिंचं नाही नव्हतं. मग काय आणलं काय शेंगदाण्याची आमटी भाकरी सकाळी दोडक्याचं कालवण होतं. हं. सकाळचं शिल्लक राहिलं तुम्ही हो राहिले कोण खाणार नव्हतं माझ्या आणि मम्मीचा उपवास. अयो तुझा पण उपास होता वय. हो लवकर सोडलायला का तुम्ही? मी आणि मम्मी एकदा आम्ही दोघीजण एकच म्हणजे मीच मम्मीवर घरते आता. अगो बाय अगो पोरगी उपास करते या. का म्हणून उपास धरते असं असंच धरते वे. एक दिवस पोटाला रेग म्हणलं हाय का नाही? रोज खातच असतो. हं? आहे का नाही बारे का नाही. तुम्ही धरचाल का हो एक दिवस उपास. नाही मला कलमूल आला एवढं खाल्लं तरी कलमूल आला होता. एका दिवसात जर उपास धरला का नाही. होय, धरल्याला बघितलेले आपण आवाज. ती एकादशी धरली होती ना. तेव्हा जेवण असं खाली झालं. एकादशी धरली होती तर बिचाऱ्यानं पार खाऊन 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 1000 रुपयाला बांबू लावला होता. ती आणती 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 नाही. 2 लिटर दूध नुसतं खा 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 खाल्लं. किलोभर हे आणलं होतं काय दही शाबूस तांदूळ शाबूस तांदूळ, परत केळं. राजगिऱ्याचं लाडू केळी रताळ तिथं होती लय काय काय आणलं होतं आहे ना. हं. तिथं आमच्या पण त्याशिवाय उपास कसं घातलं का? हं. तुमचा उपास आम्हाला काही परवडत नाही. तर मित्रांनो तरी पण पोरगी खायचं बघा किती भारी अशी मेहंदी काढती या. छान अशी डिझाईन काढती दाखव मेहंदी. का बाई तिथं हे काय चालली काढायची. छान अजून मेहंदी राहिली. काढते. आता अर्ध्या हातात झाली अगं चालले. आता हिची मम्मी येईल काढायला मेहंदी आहे ना. तुझी मम्मी येईल ना आता. हो तुम्ही फोन केला की लगेच आज जेवल्या हो का नाही. जेवल्यावर आणि उपास सोडला का दे नाही? बाबा, मला झोपू दे. बघ, तिच्या मम्मीचा फोन आला असेल. तर चला बाय मित्रांनो. तर तुम्ही पण या उपास सोडायला जेवायला यावं. तर बाय मित्रांनो. काटेल काठी.